आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अवघ्या 4 दिवसांपूर्वी ज्या गरुड प्रतिमेचे उद्घाटन झाले होते त्या गरुड प्रतिमेवर चढून एका स्टंटबाजाने व्हिडिओ काढला, त्यामुळे नागरिकांसह प्रशासन देखील चांगलेच संतापले आहे। जालन्याच्या सुशोभीकरणात भर घालणारी प्रतिमा दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आली। मोतीबागेच्या काठावर ही गरुड प्रतिमा आहे। खरे तर ही संपत्ती जतन करण्याचे काम जालनेकरांचे आहे, परंतु अवघ्या 3च दिवसात या संपत्तीसोबत छेडछाड सुरू झाली आहे, स्टंटबाजी सुरू झाली आहे। त्यामुळे या स्टंटबाज तरुणाविषयी सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। एवढेच नव्हे तर सार्वजनिक मालमत्तेचे प्रतिमेच्या ढाच्याचे रंगाचे नुकसान केले म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्यात या स्टंटबाज तरुणाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। पोलीस या स्टंटबाज तरुणाचा शोध आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ही प्रतिमा उभी राहिल्यामुळे त्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे। ही जे काही गोष्टी आहे खूप गंभीर आहे आणि वाईट आहे आणि मी पूर्णपणे याचा निषेध करते। जे रायझिंग जालनाचे जे स्टॅच्यू आहे त्याच्या जे वरचे जे भाग आहे, जे बर्ड आहे, दॅट इज स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र हरियाल, आणि आपल्याला सगळ्यांचे कर्तव्य आहे की आपली जे काही शासकीय मालमत्ता आहे त्याची काळजी घेणे, त्याचे संरक्षण करणे हे आपले कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज मध्ये सुद्धा मेन्शन्ड आहेत। आणि एक युवा जर असं प्रकरण करतात तर खरोखर आम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि त्याच्यावरती कारवाई होणार आहे। याच्यावरती FIR ऑलरेडी आम्ही केलेली आहेत, करण्यात आलेली आहे। त्याचे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल, आणि यापुढे जे काही लोक आहे जे वर चढलेले आहेत किंवा ज्यांनी शूटिंग केलेली आहे, ज्यांनी शेअर केलेलं आहे, पूर्ण जे लोक आहेत त्यांची शोधमध्ये आता पोलीस आहे। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे जे काही गोष्टी आहेत चुकीची आहेत आणि याच्या मजा मस्ती करणे गरजेचे आहे, पण त्याची एक लिमिट असतात। आणि जे काही गोष्टी जालन्यासाठी महत्वाचे आहे त्याचे रिस्पेक्ट करणे, कारण आपण जालन्याचे रहिवासी आहोत आणि जालना आपलाच आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करते, युवाला आवाहन करते की अशा काही जे काही आपण प्रकरण पाहिलेलं आहे असं सारखे प्रकरण नको आहे आपल्याला, आणि आपल्याला पूर्णपणे अशी गोष्टी कंडेम करायची आहे, सपोर्ट करायची नाही।